नमस्कार. मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे एका दमात लीला, दुर्गा आणि किशोर या दोघांचा प्लॅन फेल करणार आहे. तो कशा पद्धतीनं करणार आहे ते आपल्याला आजच्या या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. दुर्गा हे सगळं, लीला हे सगळं कशा पद्धतीनं करते त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्याचबरोबर यशला मंडपात घेऊन आता लीला येणार आहे. तर इकडे सगळेजण आता पूजा सुरू असते. तर इथे रेवती, त्याचबरोबर कालिंदी आणि लीलाचे बाबा पूजेसाठी बसलेले असतात. तर लीला मात्र शांतपणे बघत असते. तिला असं वाटत असतं की काही झालं तरी हा जो आहे ना, काहीतरी प्रॉब्लेम आहे. कारण मला यशने सांगितलेलं होतं, मला जेव्हा टेन्शन येईल ना तेव्हा लीला वहिनी प्लीज तुम्ही असं करा आणि अशा पद्धतीने माझा हात हातात घ्या, मला बरं वाटेल. हे सगळं इकडे यशने सांगितलेलं असतं आणि यशने जे सांगितलेलं आहे त्याच गोष्टीचा विचार लीला करत असते. आणि त्याचवेळी दुर्गा तिथं येते आणि लीलाला म्हणते की लीलाई, मंगळसूत्र. आणि त्याचबरोबर इकडे सरस्वती आणि लक्ष्मी यांचं सुरू झालेलं असतं की काही झालं तरीही एक प्रॉब्लेम आहे, तो म्हणजे की आज ह्या लग्नामध्ये काही दुर्गा वहिनींचा प्लॅनच वाटत नाही आहे मला, असं चाललेलं असतं. दुर्गा म्हणत असते की मंगळसूत्र नाही आहे आणि रेवतीसाठी जे मंगळसूत्र आपण काढून ठेवलेलं होतं ते माझ्याकडून घरीच राहिलं आहे. आजी म्हणत असतात की मी तुला सांगितलं होतं ना दुर्गा, कपाटात आहे ते मंगळसूत्र. आणि त्याच वेळी लीला म्हणते की मी घेऊन येते. आजी म्हणतात की नको, कारण तू जाऊ नकोस इथून लग्न मंडपातून. त्यावेळेस दुर्गा म्हणते की दुसरं कोणीतरी जाईल. तेव्हा आजी म्हणतात की नाही लीला, तू घेऊन ये मंगळसूत्र. कारण दुर्गा म्हणू लागते की ते मंगळसूत्र जे आहे सकाळी मंडवळ्यांचा घोळ झालेला होता, आता मंगळसूत्राचा व्हायला नको. तेव्हा आजी म्हणतात की लीलासारखं जबाबदारीनं काम करणारं दुसरं कोणीच नाही आहे इथं. ती मंगळसूत्र येईल आणि तिच्या बहिणीच्या लग्नामध्ये ती अजिबात प्रॉब्लेम क्रिएट करणार नाही. हे सगळं बोलणं सुरू असतं. आणि त्याचवेळी इकडे आपल्याला पाहायला मिळतं की आता पूजा वगैरे सुरू असते. लीला ड्रायव्हरला घेऊन निघालेली असते, कारण ते मंगळसूत्र घरी जाऊन अगदी वेळेवर पोहोचायचं आहे, ते मंगळसूत्र घेऊन यायचं आहे, यासाठी लीला घाईतच निघालेली असते. तोपर्यंत दुर्गा आत येते आणि दुर्गा त्या माणसाला फोन करते, यशला तिथून कुठे नेऊन सोडायचं आहे ते मी सांगत आहे, त्या पद्धतीनं पुढचं काम झालं पाहिजे असं तिनं सांगितलेलं असतं. आणि त्याचबरोबर म्हणत असते की यशला अजिबात दुखापत झाली नाही पाहिजे, कारण तो माझा भाऊ आहे, एवढं लक्षात ठेवायचं आहे. आणि इकडे दुर्गा म्हणत असते की काही झालं तरी यश माझा भाऊ आहे, ही गोष्ट लक्षात ठेवा. आणि त्याचवेळी कालिंदी तिथं आलेली असते आणि कालिंदी म्हणत असते तुम्ही इथं काय करताय. कालिंदीला बघून खरं तर दुर्गाला टेन्शन आलेलं असतं. तिला प्रश्न पडलेला असतो की यांनी ऐकलं तर नसेल ना सगळं, हा विचार तिच्या डोक्यात सुरू झालेला असतो. आणि त्याचवेळी तिथे दुर्गा आलेली असते आणि दुर्गाला कालिंदी म्हणू लागते की चला सगळे विधी सुरू आहेत आणि तुम्ही इथे काय करताय, असं म्हणत कालिंदी दुर्गाला घेऊन आता जाऊ लागते. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की आता इकडे सगळेजण असतात. गुरुजी म्हणत असतात की अंतरपाठ धरायचा आहे, एक जण या अजून. तेव्हा एजे म्हणतात की मी गेलं पाहिजे, म्हणून एजे स्वतः तिथं अंतरपाठ धरण्यासाठी जातात. कारण त्यांना स्टेजवरती यशच्या खिशामध्ये एक रिव्हॉल्वर दिसते आणि ते पाहून एजेंना संशय आलेला असतो. एजे म्हणत असतात की शक्यच नाही आहे, हे काय पाहतोय मी, यशच्या खिशामध्ये कसं शक्य आहे, हा प्रश्न एजेंना पडलेला असतो. एजे म्हणत असतात नाही काहीतरी गोलमाल आहे, असं म्हणत एजे तिथं जात असतात. तेव्हा दुर्गा म्हणत असते की एजे तुम्ही कशाला जाताय तिथे. तेव्हा एजे म्हणतात की रेवती माझी बहीण आहे आणि मी अंतरपाठ धरला तर काहीच प्रॉब्लेम नाही. इकडे दुर्गा विराज किंवा प्रमोदला पाठवत असते. लीलाने ड्रायव्हर आणि गाडी घेतलेली असते आणि ती निघालेली असते. काही करून तिला वेळेत पोचायचं असतं आणि मंगळसूत्र घेऊन पुन्हा माघारी यायचं असतं, त्यासाठीच तिने निघालेली असते. तर इकडे किशोरने ज्या लोकांना सांगितलेलं आहे त्यांना सांगितलेलं असतं की आत्ताच्या आत्ता जा, लीला बाहेर पडलेली आहे. ते म्हणत असतात की पब्लिकमध्ये आणि बाय रोड शक्यच नाही आहे हे सगळं. तेव्हा ते म्हणतात की काम जर झालं नाही तर पैसे मिळणार नाहीत, ही गोष्ट कायमस्वरूपी लक्षात ठेवायची असते आणि पैसे जर हवे असतील तर हे करावंच लागेल, हे ते त्यांना किशोर सांगत असतो. आणि मग शेवटी ती लोक गाडी घेऊन निघालेली असतात, लीलाच्या गाडीचा पाठलाग करत असतात आणि गोळ्या मारायला सुरुवात केलेली असते. जेव्हा हे सगळं घडत असतं तेव्हा मात्र इकडे लीलाला खूप टेन्शन आलेलं असतं. लीला त्या गाडीत असते. ड्रायव्हरलाही कळत नसतं की आता अचानक काय होतं आहे. तो म्हणत असतो की लीला मॅडम काय करायचं. तेव्हा लीला म्हणत असते नाही नाही चल चल फास्ट चल. तेव्हा तो सांगत असतो की मॅडम तुम्ही सीटच्या खाली लपा. लीला म्हणत असते स्पीड वाढवा, गाडीचा स्पीड वाढवा, फास्ट चला, असं म्हणत लीला गाडी फास्ट घेऊन जायचा प्रयत्न करत असते. आणि इकडे एजंटना लीला फोन करते, कारण त्या ड्रायव्हरच्या फोनवरून ती फोन करते. तिचा फोन इथेच मंडपामध्ये विसरलेला असतो आणि लीलाच्या ह्या बारीक सारीक गोष्टी नेहमीच
घडत असतात आणि आजही लीलाचा फोन विसरल्यामुळं खूप मोठा गोंधळ होणार असतो. आणि त्याचबरोबर लीला आता एजेंटना फोन करत असते, पण तिथे मंगलाष्टिका चालू असतात आणि नवीन नंबरचा फोन आलेला आहे म्हणून एजे काही फोन उचलत नाहीत. आणि त्याचबरोबर एजे इकडे पाहत असतात आणि एजे म्हणत असतात की नाही, काहीतरी गोंधळ आहे, मला असं का वाटत आहे, वेगळं काहीतरी घडत आहे. इकडं कालिंदीच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं, कारण तिच्या लाडक्या रेवूचं लग्न होत असतं आणि रेवू आता यांचं घर सोडून, मोहित्यांचं घर सोडून आता ती जहागीरदारांच्या घरची सून होणार असते, ती जहागीरदारांच्या घरी जाणार असते. त्यामुळं कालिंदीला पण वाईट वाटत असतं. इकडे ड्रायव्हर म्हणत असतो, लीला मॅडम हे सगळं काय आहे. तेव्हा लीला म्हणत असते, नाही माहिती मला, फक्त तुम्ही स्पीड वाढवा, आपल्याला पटकन गेलं पाहिजे. आणि आपण या रस्त्याने का चाललेलो आहोत असा लीलाचा प्रश्न असतो. तेव्हा ते म्हणतात की शॉर्टकट आहे म्हणून आपण या रस्त्याने जात आहोत. तेव्हा तो ड्रायव्हर ही गाडी चालवण्याचा प्रयत्न करत असतो, भरपूर स्पीडने गाडी चालवत असतो, कारण काही झालं तरीही लीलाचा जीव वाचवणं हे खूपच महत्त्वाचं असतं आणि त्यासाठी त्याला फास्ट अशी गाडी घेऊन जायची असते. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की गाडी जाऊन एका झाडाला धडकते, कारण गाडीचा स्पीड इतका असतो आणि त्यामुळं गाडी धडकलेली असते. तेव्हा मात्र खूप मोठा धक्का बसलेला असतो आणि ते गुंड असतात, त्यांच्याकडच्या सगळ्या गोळ्या संपलेल्या असतात आणि ते म्हणत असतात की शेवटची गोळी होती ती पण संपलेली आहे, ती वाया गेली आहे, पण मला नाही वाटत की गाडी एवढ्या जोरात जाऊन धडकलेली आहे. आणि त्याचबरोबर गाडीचा टायर फुटलेला आहे, तर ती दोघं वाचली असतील असा त्यांचा अंदाज असतो. आणि ते दोघंजण म्हणतात की चल इथून लवकर. तेव्हा लीला त्या ड्रायव्हरला म्हणत असते, अरे ओके. तेव्हा तो सांगतो की हो तुम्ही मॅडम ठीक आहात ना. तेव्हा दोघंही गाडीतून खाली उतरतात आणि मग तो म्हणतो की मी हे पंक्चर झालं आहे ना, टायर फुटलं आहे ना, त्याचं बघतो काय करायचं आहे ते. लीला म्हणते फक्त लवकर करा, कारण आपल्याला मंगळसूत्र घेऊन जायचं आहे. आणि लीलाला खूप मोठा धक्का बसलेला असतो. तेव्हा ड्रायव्हर आता गाडीची डिक्की उघडतो आणि त्या क्षणी त्याला धक्का बसतो, कारण काहीही झालं तरीही ड्रायव्हरला एक प्रश्न पडलेला असतो. आणि डिक्की उघडल्यानंतर गाडीमध्ये त्याला यश दिसतो, त्याला बांधून ठेवलेला असतो, तो बेशुद्ध अवस्थेत असतो. आणि लीला तिथे येते आणि लीला म्हणते की काय आहे हे सगळं. मग यशच्या तोंडावर बांधलेलं असतं ते काढते आणि म्हणते, यश जर इथं आहे तर मंडपामध्ये कोण आहे, तिथं रेवू बरोबर कोण आहे लग्नासाठी उभं राहिलेलं, यशला या गाडीत कसं टाकलेलं आहे. ती यशला उठवत असते, यश उठ असं म्हणत ती यशला उठवत असते. आणि त्याचबरोबर यशला म्हणत असते की यश. आणि इकडे एजंटला शंका आलेली असते. एजंट म्हणत असतात की नक्कीच काहीतरी प्रॉब्लेम झालेला आहे आणि आपल्याला काही करून आता हे लग्न थांबवावंच लागणार आहे. इकडे लीला आता एजंटना कॉल करते. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.